मोर्शी तालुक्यात येत असलेल्या पिंपळखुटा लहान येथे शिवशंभू छत्रपतीची गाथा संपूर्ण महाराष्ट्रभर मांडणारे सुप्रसिद्ध व्याख्याते अक्षयजी चंदेल यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून पिंपळखुटा येथील हनुमान प्रार्थना मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. आणि याच्यानंतर तब्बल महाराष्ट्राच्या भूमीवर 74 मुसलमान सुलतान नाचत राहिले. त्यामध्ये आपला विदर्भ तिथं होती इमादशाही, खानदेश तिथं होती मिराजशाही, गोवळकुंडा तिथं होती कुतुबशाही, मराठवाडा तिथं होती निजामशाही आणि विजापूरला होती आदिलशाही. या 5 सुलतानी शाह्या एकत्र आल्या आणि आता फक्त शेवटचं हिंदूचं राज्य उरलेलं होतं कर्नाटकातल्या विजयनगरचं साम्राज्याचं. तिथल्या हंपीचा राजा होता, त्याचं नाव होतं रामदेव राय. या 60 वर्षाच्या म्हातारा राजाला संपवण्यासाठी आमच्याकडे काही हिंदू मुस्लिम भाई भाई चालते, हिंदू मुस्लिम भाई भाई नाही. या प्रसंगी व्याख्याते अक्षयजी चंदेल गावात दाखल होताच शालेय विद्यार्थ्यांनी त्यांचे अतिशय थाटामाटात स्वागत केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील अनेक मान्यवर तसेच युवा वर्ग कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं दिसून आलं. जन्मतला न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट मोर्शी.